शक्ती विद्यापीठाचे विधी महाविद्यालय आणि आपल्या या केकतवाडी पुनर्वसित ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमानाने आपण इथंच विधी साक्षरता मेळावा म्हणूया, विधी साक्षरता शिबिर म्हणूया, यासाठी जमलेले गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक, विशेषतः महिलांची उपस्थिती अतिशय सणासुदीला सुद्धा चांगली आहे. महिलांची उपस्थिती आजच्या या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून आमचे माझे खरे ज्युनियर मित्र आहेत, पण कमी वयामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं वकिली व्यवसायामध्ये सुद्धा पारंगत आहेत. राजकीय त्यांना सुद्धा आता अलीकडे बऱ्याच ठिकाणी संधी मिळालेली आहे. त्या राजकारणाचा समाजासाठी कसा उपयोग करता येईल अशा ध्येयाने वेडे झालेले माझे ज्युनियर मित्र, माझे ॲडव्होकेट महादेवराव साळुंके, आमच्या सोबत आलेले आमचे दुसरे ज्युनियर मित्र जे अलीकडे आप पार्टीमध्ये काम करतायत ते आमचे धीरज जाधव, या आमच्या कॉलेजचे विद्यार्थी जगताप सर, त्यांचे सर्व मित्र, त्यांचा ग्रुप. खरं म्हणजे विधी साक्षरता मेळावे अनेक ठिकाणी मी गेल्या 2000 सालापासून या विधी महाविद्यालयामध्ये एक शिकवण्याचा एक विषय, एखादा विषय शिकवण्याचं काम करतोय. आणि आम्ही विधी असे मेळावे घेतले, वेगवेगळ्या विषयावरती आम्ही अनेक ठिकाणी भाषणं केली, लोकांना त्यामध्ये शिक्षित करण्याचा आम्ही नेहमी प्रयत्न करीत आलो. आणि यातलाच एक भाग, एक विद्यालयामध्ये एक कंपल्सरी सुद्धा भाग असतो की आपले असे विधी साक्षरता मेळावे झाले पाहिजेत. आणि खऱ्या अर्थानं खरं म्हणजे आजचा हा मेळावा इथं म्हणजे शिबिर घ्यायचं, जगताप सरांचा मला काल फोन आला की म्हणले आपल्याला उद्या सर अमक्या अमक्या ठिकाणी जायचं आहे, कारण रविवारचं आमचं थोडंसं ऑफिस असते, लोक चालले आला का नवीन कामाला वगैरे येतात ऑफिसला घरी, तरी पण म्हणलं नाही सर तुमचा फोन आलाय, आमचे मित्रमंडळ आहेत आम्ही येणार म्हणलं. आणि त्याही पेक्षा मला जरा थोडा जिव्हाळ्याचा विषय, आणखी हे पुनर्वसित गाव आहे, तोंडोली शेजारी आहे, आणि पुनर्वसनाचे प्रश्न त्याच्याबद्दलची असलेली थोडी जाण आणि मी जवळीकतेनं ते पुनर्वसनाचे प्रश्न गावांची पाहिलेले आहेत. माझं गाव फार लांब नाही, मी सातारा जिल्ह्यातलं तुळसंच आहे, कारण आमचे मेन मध्ये पाहुणे आहेत, उमरकांचन मध्ये सगळे पाहुणे आहेत, वर जिंतीमध्ये सुद्धा पाहुणे आहेत. आमच्या गावांचं त्या अतिशय जवळच असे संबंध आहेत. परंतु एक लक्षात ठेवलं पाहिजे आपण की पुनर्वसन एखाद्या गावचं होत असेल, एखादा प्रोजेक्ट नवीन येत असेल, तर मी खरं म्हणजे महादेवराव या निमित्तानं असं म्हणेन की जसं आपण म्हणतो की या लोकशाहीमध्ये काही महत्वाचे स्तंभ आहेत की ज्याने आपण नेहमी म्हणतो की न्यायालयाचा एक स्तंभ महत्वाचा असतो, विधिमंडळाचा स्तंभ महत्वाचा असतो, पण त्याही पेक्षा मी आता असं म्हणेन की आपल्या स्वातंत्र्याला जवळजवळ आता 75 वर्षे पूर्ण होऊन गेले आहेत. आणि खरे जर काय स्तंभ असतील देशाच्या संरक्षणार्थ, देशाच्या विकासात्मक दृष्टीनं, तर खऱ्या अर्थाने आपण 1 नंबर आपल्या आर्मीला दिला पाहिजे की जे आपलं सीमेवरती संरक्षण करतात. आणि 2 नंबरला खरं म्हणजे जी लोक स्वतःहून आपल्या मूळ गावाचा त्याग करतात आणि नवीन पिढीला, दुसऱ्या जनतेला पाणी मिळावं, त्यांच्याकडे सुविधा वाढाव्या अशी योगदान करणारी ही जी पिढी आहे, की ही जी पुनर्वसित गाव आहेत, ते खरे आता देशाच्या विकासामध्ये त्यांचा खरं म्हणजे भाग अतिशय महत्वाचा. मित्र, आपण बघतो की आपल्याला साधं जमीन किती आहे काय ही महत्वाची नाही, परंतु जिथं आपला जन्म होतो, जिथं आपल्याला संस्कार मिळतात, जिथं आपण वाढतो, जिथून आपण शिक्षण घेऊन बाहेर पडतो, तरी कुठेही गेलो, जसं म्हणतो की घार फिरे आकाशी पण तिचे नजर पिलापाशी, तसं आपलं नेहमी आपल्या गावाकडे लक्ष असतं, गावाची कधी नाळ तुटत नाही. आणि एवढं मोठा आपल्याला जो लढा लागला असतो, ओढ असती, पिढीजात आपण तिथं राहिलेलो असतो, हे सगळं सोडून एका शासनाच्या निर्णयानं, धोरणानं आपण एका दुसऱ्या गावात जायचा ज्याला विचार करतो, त्याला आपल्या मनाला पटत नाही. आपल्या मनाला कधी अशा गोष्टी पटत नसतात, परंतु आपल्या मनावरती धोरणा ठेवून ही करून आपण नाही आता हे स्वीकारायचं आणि आपल्याला त्या जिथं मिळेल तिथं गेलं पाहिजे. खऱ्या अर्थानं खरं म्हणजे सांगली जिल्ह्यामध्ये आपलं पुनर्वसन झालेलं आहे या प्रकल्पामध्ये. खरं म्हणजे सांगली आणि सातारा हा मूळचा एकच जिल्हा आहे महादेवराव, त्यामुळे आपण काही फार लांब असं गेलेलो नाही. अजूनही तुमची जी नाळ आहे ती या सांगली सातारची म्हणजे सातारचीच आहे आणि अशीच राहील. खरं म्हणजे हा प्रोजेक्ट आहे तो, त्यातले काही मी दावे सुद्धा माझ्याकडे आता आज मी तिला उमरकांचींचे 1-2 दावे पेंडिंग आहेत. मी त्या प्रकल्पामध्ये काम त्या कोर्टातल्या न्यायालयीन लढाईमध्ये मी बघतोय, परंतु खूप खरं म्हणजे या लोकांना त्रास होत असतो. याबद्दल मी मगाशीच आमच्या जगताप सरांना म्हणलं, त्याच्याबद्दलची एक खरं म्हणजे पुनर्वसित लोकांचं कसं हाल असतं, कसे ती मूळची लोक आपल्याला जमवून घेत नाहीत, कसं आपल्याला एक म्हणजे दुराचार पद्धतीने आपल्याकडे बघितलं जातं. त्याच्यावरती एक कादंबरी आहे का माहित कुणाला, एक झाडा झडती म्हणून कादंबरी आहे बघा.
बाबा कदमांचं कदाचित असतं, तर झाडावरती कादंबरी जर वाचली तर तुम्हाला सगळ्या समस्या, म्हणजे एक पुनर्वसन होणार आहे, एक प्रोजेक्ट होणार आहे म्हणण्यात किती यंत्रणा त्यामध्ये कार्य करायला सुरुवात होतात आणि किती यंत्रणांचा डोळा असतो. या लोकांची पिळवणूक करण्यावरती सुद्धा किती यंत्रणांचा लोकांचा डोळा असतो. त्यामध्ये अतिशय सुस्पष्टपणे त्या कादंबरीमध्ये मांडलेले. अशाच पद्धतीनं थोडंफार आधुनिक सुद्धा आपण जरी आपल्याकडे नवीन कायदे आले, आता तुम्ही उल्लेख केला की खरं म्हणजे पुनर्वसनाचा कायदा, त्यामध्ये जे भूमी संपादनाचा कायदा आहे तो सुद्धा त्या अलीकडे अद्ययावत करण्याचा प्रयत्न गव्हर्नमेंटने चांगला केलेला आहे. त्यामध्ये वाढीव वगैरे सगळे जसं नुकसान भरपाई कशी द्यावी या संबंधीचा सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने प्रश्न मिटवायचा प्रयत्न केलेला आहे. परंतु प्रश्न काय सगळे अद्याप मिटलेले नाहीत आणि प्रश्न थोडेसे मिटत पण नसतात, प्रलंबित पण राहण्याचा मुद्दा तिथे येतो. तर या पुनर्वसनाच्या निमित्तानं आता तुमचं पुनर्वसन झालेलं आहे. आता तुमचं जवळजवळ दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यामध्ये आहात. आता काही प्रोजेक्टची सुरुवात नाही, म्हणजे तुमच्या जमिनी घ्यायची त्या घेतलेल्या आहेत. काही जमिनी तिथं शिल्लक, जसं ते म्हणले त्या गाळ पेर आहे, काय लोक तिथं आता खरं म्हणजे मी परवा गेलो होतो, खूप सुंदर पद्धतीनं ती खालचं गावठाण, वरचं गावठाण, पुन्हा वरच्या गावठाणामध्ये प्लॉट वाटप, तिथं सुद्धा काही मंडळी घरं हे वगैरे असे हॉटेल व्यवसायासाठी तिथं थांबलेले आहेत. तुमचंही काय कुणाचं असेल तिथं शिल्लक वगैरे हे सुद्धा खरं म्हणजे आता तुम्हाला त्यासाठी सातबारा अद्ययावत तुम्हाला बघावं लागेल. पण पुनर्वसन होत असताना तुमच्या असलेल्या जमिनी जातात, बुडीदाखाली जातात आणि त्याचा पुन्हा सातबाराचं सुद्धा त्यामध्ये संक्रमण आहे, ती गव्हर्नमेंटला होत असतं, हस्तांतर होत असतं. त्यानंतर तुमचं पुनर्वसनाची सुद्धा बऱ्याच समित्या तुम्हाला माहित आहे, त्यामध्ये संपादन मंडळ असतं, तुमचं एका बाजूला पुनर्वसन अधिकारी काम करत असतात, गव्हर्नमेंट काम करत असतं आणि तुम्हाला हे एकत्रित गठीत होऊन या सगळ्या गोष्टी करत असतात. आता या ठिकाणी सुद्धा तुम्हाला अनेक प्रॉब्लेम असतील. खरं म्हणजे पुनर्वसन होत असताना अत्याधुनिक पद्धतीच्या सगळ्या सोयी द्याव्यात असं कायद्याला अभिप्रेत आहे. परंतु गव्हर्नमेंट बऱ्याच वेळा काय होतं, मग आमचे वकील साहेब म्हणले खरं म्हणजे त्याबद्दल हेतू काय आहे, तर पहिल्यांदा पुनर्वसन आणि मग ते धरण किंवा काय प्रोजेक्ट असेल असंच करायचं असतं. पहिल्यांदा काय होतं की एकदा ते धरण चालू झालं, पाणी भरलं की पुन्हा मात्र मग पुनर्वसित लोकांच्याकडे गव्हर्नमेंट जाणीवपूर्वक दुर्लक्ष करायला लागतं. मग अनेक असे प्रश्न निर्माण होतात. इथं आलं तर मूळचे शेतकरी आपल्याला जमिनीचा ताबा देत नाहीत. ताबा दिला तर ताबा नुसता सातबारावर येतो, कब्जेपट्ट्या झालेले असतात, ते लोक निघत नाहीत बाहेर, त्या जमिनीच्या फाळणी झालेल्या नसतात. समजा एखाद्या मूळ मालकाचा जवळ 50 एकराची जमीन आहे, त्यातली 10 एकर जमीन तुम्हाला पुनर्वसन दिल्या, पण ती जमीन कुठल्या बाजूने दिल्या, मध्ये दिल्या का कडला दिल्या का काय दिल्या, अशा अनेक प्रश्न निर्माण शासन सुद्धा गोंधळाचा कारभार करत असतं. बाबा त्यावेळेला 10 एकर जमीन तुम्हाला दिली पुनर्वसित लोकांना, तर त्यांनी त्याची फाळणी करायला पाहिजे, नकाशा वेगळा करायला पाहिजे. पुनर्वसित लोकांना जे कब्जा दिला जातो त्याचा फाळणी बाराहून पूर्णपणे नकाशा वेगळा केला पाहिजे. पण ह्या गोष्टी केल्या जात नाहीत आणि मग ह्यांना इथं आल्यानंतर ती लोक भयंकर त्रास देतात. तुम्हाला इथलं दिले कशावरनं, इथून दिले कशावरनं, इथं रस्ता ठेवलाय कशावर, असे अनेक प्रश्न खरं म्हणजे पुनर्वसनाचे निर्माण होत असतात. त्याची तुम्ही खरं म्हणजे सफर आहात, परंतु त्यातून त्यालाही तोंड देत तुम्ही पुढं चाललेला. खरं म्हणजे त्या भागातली मंडळी मुंबईला सुद्धा फार लोक होती पूर्वी, आता आहेत का मुंबईला? मुंबईला सुद्धा म्हणजे सीझनची शेती करायची, पावसाळी शेती करायची, इतर वेळेला मुंबईला राहून नोकऱ्या करायच्या वगैरे. आता अलीकडं मगाशी आमची त्या बाबाची चर्चा झाली, मुलं कोण अमेरिकेला आहेत, कोण कुठं आहेत, कोण आता म्हणजे मगाशी शिवाजीनगरला एक IAS झालेले आहेत. चांगली गोष्ट आहे बघा, ही बुद्धिमत्ता, बुद्धी कुणाला वाटून दिलेली नाही. फक्त बुद्धीचा विकास होण्याकरता आपल्याला यंत्रणा मिळत नाही, आपल्याला शाळा तशा मिळत नाहीत किंवा आपल्याला मार्गदर्शक मिळत नाहीत. आयुष्यामध्ये महत्वाचा काय असतो तर मार्गदर्शक असतो. आणि तो मग प्रत्येक गावामध्ये एखादा दुसरा चांगला माणूस हुशार असतो. तुमच्या त्या पुनर्वसन मध्ये कंडक्टर पण एक भाग येत होते ना, उमरकांचींचे, हा कोणतरी कंडक्टर एसटी महामंडळातले होते, हा भोसले कंडक्टर. अशी लोक काय असतं सगळ्यांना कळतं, परंतु ते वळवायला थोडस एक अभ्यासाचा किंवा एक ज्ञानाचा भाग लागतो. ज्ञानाकरता पुन्हा आपल्याला हे शिक्षण लागतं, तर शिक्षणाचा थोडा अभाव असतो. त्यामुळे आम्ही खरं म्हणजे खऱ्या अर्थानं आज इथे येण्याचं कारण हे की तसं खरं म्हणजे कॉलेजमध्ये चर्चा अशी झाली जगताप सर होती की पुनर्वसित गाव आहे म्हणले तर प्रश्न खरं निश्चित प्रश्न जास्त असतात. आता आपण त्यांच्याशी खरं म्हणजे थोडा वेळ म्हणजे आम्ही बोलत बसण्यापेक्षा आपण त्यांच्याशी चर्चा करूया. आणि जसं आमचे साळुंके वकील म्हणले तसं खरं म्हणजे पुनर्वसित मला फार जवळचा अनुभव आहे.
आता त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये उल्लेख केला, माझी नातेवाईकच पुनर्वसनातले आहेत, त्यांची त्या 57 साली जवळजवळ 365 एकर जमीन गेलेली आहे. आजही काही त्यांचे प्रश्न हळूहळू पेंडिंग आहेत, परंतु गावाला जरा म्होरक्या चांगला मिळाला तर गाव पुनर्वसित जरी असलं तर अतिशय चांगल्या पद्धतीनं तयार होऊ शकतं, निर्माण होऊ शकतं. असं ते विजयनगर म्हणजे माझी सासरवाडी आहे आणि ते चांगल्या पद्धतीने गाव तिथं पुनर्वसित झालंय. जमिनीचे बऱ्यापैकी प्रश्न सुटलेले आहेत. प्रोजेक्ट अफेक्टेड लोकांचे किंवा आपण बाधित लोकांच्या करता 5% जागा रिझर्व असतात. यामध्ये सुद्धा नवीन पिढी, नवीन मित्रमंडळ जे आहेत, शिक्षित आहेत, त्यांनी खऱ्या अर्थानं अभ्यास केला पाहिजे. आपल्याला कुठं ती जागा मिळू शकते, कुठं जाहिरात येते, काय होतं शिक्षणामध्ये, कुठं सुविधा आहेत, आणि ते तुम्हाला माहिती लागल्यानंतर माहिती कधी दडवून ठेवायची नाही. ज्ञान हे दिल्यानं वाढत असतं, ज्ञान हे साठवून ठेवायचं नाही. जसं विहिरीचं जर आपल्याला पाण्याचं स्वच्छ प्यायचं असलं तर विहिरीला उपसा असला पाहिजे. उपसा असलेली विहीर कधी बी चांगली, पाठीमागनं स्वच्छ पाणी येत असतं. तसं आपल्या गावातल्या सुद्धा काही शिक्षित मंडळीला, नवीन तरुणांना जिथं जिथं माहिती पडेल, जी माहिती मिळाली की ती तुम्ही तुमच्यात प्रसारित केली पाहिजे, त्याचा प्रचार झाला पाहिजे. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा शासकीय लेवलचे काय जाहिराती सुटले तर तुम्हाला त्याचा निश्चितपणे फायदा होईल. मी खरं म्हणजे जास्त आता चर्चा न करता आणि भाषण न करता, म्हणजे हे प्रश्न माझ्याजवळ, माझी 6.5 एकर जमीन आम्ही दान दिल्या. तुझ्या माहिती करता सांगतो की येवती मासोली आमच्या एक डॅम झाला 1 TMCचा, तर त्यावेळेला स्लॅब लागला. तर आमच्या कुटुंबानं पहिल्यांदा जाहीर केलं, आम्ही कुठं दावा केला नाही, पैसे सुद्धा वाढवून मागितले नाहीत. ते 6.5 एकराचं फक्त महादेवराव आम्ही 75,000 रुपये 85 साली आम्हाला मिळाले. 6.5 एकर जमीन आमच्या कुटुंबानं त्या पुनर्वसित लोकांच्या करता विना तक्रार ज्या जाग्यावर उभं राहून आम्ही त्यांना अटी करून तिथं आमची 1.5 एकर राहिली तेवढी घेतली आणि बाकीची 6.5 एकर त्यांना ताब्यात दिली. आजही ती लोक तिथं राहत आहेत. अति चांगल्या पद्धतीने त्याचं काम चालू आहे. का? आम्हाला पाणी मिळालं, आमची प्रगती झाली, आम्हाला येवती मासोलीचं पाणी यायला लागलं, आमच्या जमिनी बागायती होत्या, जिरायती होत्या, त्या बागायती झाल्या. हा लोकांचा दृष्टिकोन बदलत गेला पाहिजे. आणि जोपर्यंत माणसाचा दृष्टिकोन बदलत नाही त्या गोष्टीकडे बघायचा, तोपर्यंत हे थोडेसे असे अडथळे आपल्याला येत राहतात. खरं म्हणजे भूदानाची चळवळ सांगायचं म्हणजे फार जुनी आहे. विनोबा भावे सारख्या माणसांनी भूदानाची चळवळ त्यावेळी राबवल्या. यशवंतराव मोहित्यांनी 40 एकर जमीन केवळ ते भूदान म्हणजे विनोबा भावेंचे फॉलोअर होते, स्वतः जमीन दान केल्या. अशी सुद्धा समाजामध्ये माणसं आहेत. तर तुम्हाला खरं म्हणजे या निमित्तानं आम्ही सगळंच एकदम काय तुम्हाला कळणार नाही. महिलांना म्हणलं की कसं की बहिणी, लाडक्या बहिणीचे पैसे आलं का, मिळालं का, एवढी चर्चा होती. झालीच पाहिजे चर्चा ती, पण उलट ते पैसे जास्त कसे येतील त्याकरता सुद्धा तुमच्या चर्चा झाली पाहिजे. आणि गव्हर्नमेंट सुद्धा चालवणारी चांगली लोक वरती असली पाहिजेत. या निमित्त आपण जरा तुमच्याशी इंटरॅक्शन करूया, तुमचे काही प्रश्न आहेत त्याच्यावर चर्चा करूया. आणि भविष्यात सुद्धा तुम्हाला तुमच्या ह्या गावासंबंधीचा काही जरी प्रश्न असला तर तुम्हाला आमचा नंबर देतो. सल्ला हा तुम्हाला आमचा तसा फुकट राहील. मी म्हणत नाही की तुमचा दावा करून आम्ही तुम्हाला सगळं करून देऊ, परंतु सल्ल्यापर्यंत मात्र आम्ही तुमच्या बरोबर राहू, मार्गदर्शन तुम्हाला चांगलं करू. अनेक दावे पेंडिंग आहेत. खरं म्हणजे शासनाने यामध्ये बरं का, जे पुनर्वसन विभागाकडे जे SDO असतात, प्रांत असतात, या लोकांनी खरं म्हणजे सातत्यानं तुमच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. ते लोक कागदावर फक्त करून सोडून देतात, लेखाई करतात सोडून देतात. तर माझ्याकडे आहे पण ताळीतले 2 दावे आहेत ताळी प्रोजेक्टमध्ये. हेच ओरड आहे की तिथं जाग्यावर गेलं तर ते म्हणतात आम्हाला तुम्हाला हितनं दिलेलं नाही, हितनं दिलं, हितनं नाही दिलेलं पलीकडून दिलं. म्हणजे प्रत्येक वर्षी असं म्हणायचं आणि त्यांना त्या कब्ज्यातून बाहेर काढायचं. 7/12 क्लिअर आहे, कब्जेपट्टी झाल्या, सगळं झालंय, परंतु असे पुन्हा अद्ययावत रेकॉर्ड न केल्यामुळे प्रश्न पेंडिंग राहतात. तर मी या निमित्तानं तुम्हाला खरं म्हणजे तुम्ही तुमच्या दुःखाची सुद्धा भिय आहे, कोणतरी वारलेलं आणि मातीला सुद्धा लोक जाऊन तुम्ही चांगल्या पद्धतीने उपस्थित राहिला, त्याबद्दल मी आमच्या विधी महाविद्यालयाच्या वतीने तुमचं खरं म्हणजे प्रथमतः म्हणजे आभारच मानतो. आणि तुम्ही ऐकून घेतलं. तुमचे काय असतील ते थोडे प्रश्न आपण चर्चा करूया. महिलांनी सुद्धा यामध्ये भाग घ्या. कारण कसं आहे, घर बांधून देणं शासन जरी असलं तर आपल्या घराला कुठं काय असलं पाहिजे, कुठं किचन कट्टा असला पाहिजे, कुठं बाथरूम असलं पाहिजे, हे सुद्धा महिलांचं सुद्धा त्यामध्ये खरं प्रत्येक गोष्टीच असते बरं का. म्हणजे तुमचं पुनर्वसन मध्ये असं नाही, कोंडवाला असला पाहिजे, खेळाचं मैदान असलं पाहिजे, शाळेला जागा असली पाहिजे, तुमचं थोडंसं ओपन स्पेस असला पाहिजे. म्हणजे प्रत्येक गोष्टीची तरतूद त्या कायद्याने, पुनर्वसित कायद्याने केलेली आहे. फक्त ते घेणारे तुम्ही लोक
असता तुम्ही, तुम्हाला माहिती असते, परंतु शासनावर भांडायला सुद्धा खरं म्हणजे तुमची लोक तयार होत असतात. का होत असतात? माणूस हा परिस्थितीने तयार होतो. लोक म्हणतात पुनर्वसित लोकांनी की बघा ती कलेक्टर सुद्धा उठून आज जातो. त्या कलेक्टरला सुद्धा माहित असतं की यांच्या जेव्हा काय प्रसंग उद्भवलाय. तुम्ही आला मोठ्या मंत्र्यांना घेऊन भीती कापून गेला, परंतु पुन्हा लक्ष दिलं जात नाही म्हणून कलेक्टर सुद्धा भीत असतो, पुनर्वसन अधिकारी सुद्धा, आणि मंत्री जरी असला तरी पुनर्वसित लोकांच्या बाबतीत घाबरून असतो. कारण का? तर त्यांचा प्रश्नच तेवढा जिव्हाळ्याचा असतो, महत्वाचा असतो. त्यांचं दिलेलं योगदान असतं ते कधीही न विसरण्याजोगं हे योगदान असतं. मी माझी 4 शब्द थांबवतो. आपण थोडी सगळ्यात तुमचे काही प्रश्न असलेली चर्चा करूया, आणि पुन्हा आमचे जगताप सर आहे त्यांच्याकडे आमचे नंबर घ्या. आमच्या विधी महाविद्यालयात जर तुम्ही संपर्क साधला, त्यांच्या परीने आमच्या परीने तुम्हाला जी काय मदत असेल ती आम्ही नेहमी सल्ल्याची ह्याची ती मदत आम्ही करू अशी ग्वाही देतो. आणि मी लांबलेलं भाषण थांबवतो. जय. प्रश्न कोणाचे असतील विचारा. सर कसं आहे माहिती आहे का, इथं आता प्रश्न असा अडचणीचे वेगवेगळे कसे आले तुम्ही आता ते म्हणलं कब्जा पट्ट्या शासनाने केल्या नाही ते सर्वे कब्जा पट्टीवर जे चतुर्सीमा पाहिजे, हा बाजूला कोण आहे, त्या बाजूला कोण आहे, त्या बाजूला कोण आहे. तुम्ही जे बघायला म्हणलं 10 एकरचा प्लॉट आहे, पण त्यातला मधलाच दिला बरोबर, जर असताना 2 एकर. पण ते कब्जापट्टी करताना तो नकाशा जे केला कब्जापट्टीला, त्याच्या बाजूला पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर असा जे कोण आहे हे नाही दिले बरोबर. चतुर्सेवा दिले नसल्यामुळे ही अडचण निर्माण झाली. म्हणून आता आज कडेगाव तालुक्यात सांगली जिल्ह्यात पूर्ण म्हणतात का प्रश्न निर्माण झाला. हा पूर्वी इथं पाणी नव्हतं बरोबर, ज्या वेळेला टेंबूचं पाणी आलं संपूर्ण, त्यावेळेला आता शेतकरी असे जागे झाले तिथले की आता ते सर्वे मोजणी मागवते आणि त्यांची जमीन आता धरणग्रस्तात दिली ना 2-2 एकर जमीन दिली होता. त्यामुळे त्याला पूर्वी कसं पाणी नसल्यामुळे ही भरपूर जमीन माळ होता मोकळा, लक्ष दिलं नाही बरोबर. आता ज्या वेळेला टेंबूचं पाणी खेळलंय, खेडेगाव तालुका दुष्काळीच होता, छावण्या होत्या बरोबर, आणि ज्या वेळेला टेंबूचं पाणी आलं तिथपासून हे सगळं बंद झालं बरोबर बरोबर. आता काय लोक म्हणतात की तुम्ही आला म्हणून आमचं भाग्य चांगलं झालंय, पण काय लोक अशी रगील आहे सोडायला तयार नाहीत. आता त्याच्याबद्दल का नाही खऱ्या अर्थानं बरं का काकू असं आहे की हा जो भाग आहे म्हणजे रेकॉर्ड अद्यावतचा एक भाग आहे, तुमच्या जागेवरल्या वहिवाटीचा जो भाग आहे तो तसं इथले जे प्रांत असतात तुम्हाला सगळी माहिती आहे, त्या प्रांतांच्याकडे सगळं हे रेकॉर्ड अद्यावत करून त्याची काय आहे की तुम्हाला आता समजा 10 एकराचं जसं म्हटलं मी एक सर्वे नंबर आहे किंवा गट नंबर झालाय आणि त्यातलं तुम्हाला एक 2 एकर पुनर्वसित दिलं तर ते काय त्याच्या नियमाप्रमाणे त्याची फाळणी केली पाहिजे, फाळणी मारा केली पाहिजे, त्याचा वेगळा नकाशा तयार झाला पाहिजे. आणि नकाशा तयार झाल्यानंतर मग ते चतुर्सीमा येतात, चतुर्सीमेला काही अडचण येत नाही. आता तुम्हाला आहे त्या 10 एकरात चतुर्सीमा घालून जरी दिल्या तर नेमकी जागा कुठली तुमचं ठिकाण आहे ते ठिकाण त्या प्रांतांनी मोजणी विभागाला बोलवून घेऊन सर्वे विभागाला बोलवून घेऊन त्याचा फाळणी मारा तयार केलं पाहिजे, त्याचं गुन्हाकार बुक तयार केलं पाहिजे, कमी जास्त पत्रक तयार केलं पाहिजे आणि तुम्हाला त्याप्रमाणे कब्जेपट्टीमध्ये ते क्षेत्र घातलं पाहिजे. उद्या त्याची मोजणी मागवली की तेवढ्या क्षेत्राची बरोबर मोजणी ही झाली पाहिजे. आणि हे रेकॉर्ड अद्यावत करण्याचं काम प्रांत आणखी जे त्यांची मोजणी ऑफिस आहे DIL किंवा DIL यांच्याकडे आपल्याला त्याचा तो तगादा लावून त्याचा ते फॉलोअप घ्यावा लागेल. त्याकरता मदत सांगा आम्हाला, आम्ही तिथं येऊ तुम्हाला कुठं हे कॅम्प घेतात यारी अडचणी वारंवार आमच्या जात्यात निघून ती मागणी आहे की वारंवार बरोबर आम्हाला कब्जा पेट्या चतुर्सीमा करून द्या, भूसंपादनला आम्ही वारंवार नकाशे करून द्या बरोबर, वारंवार चालूच आहे सारखे त्याची अंमलबजावणीच होत नाही. त्याला थोडं हा मत मग संघर्षाशिवाय थोडस हा संघर्षाचा भाग आहे हा बरोबर. त्यामुळे तुम्हाला इथले शेतकरी जमवणार जे मूळचे म्हणजे आता वारंवार शेवटी प्रांत महिन्याला बैठक कलेक्टर 2 महिन्याला सांगलीला बैठक त्याच्यात धोरणात्मक निर्णय कलेक्टर घेतात. आणि छोटे विषय तुम्ही आता जरा तुम्हाला आम्ही आता जसं सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही तिथं मांडा,
तुम्ही आम्हाला नुसतं नाही चतुर्सीमा घालून काय असतं माहिती काय, चतुर्सीमा नुसत्या घालून तुमच्या रानाची फोडणी होत नाही बरं का, तुम्हाला नकाशावरती करून द्या. हा, महिलांचे काय प्रश्न आहेत का? महिलांची काय प्रश्न त्या खुरपा असलं तरी त्याला का नाही धार चांगली असली पाहिजे. चालेल. वारंवार विषय होतात. चालते आता मागणेच चालू आहे, लोकांना कामाला लागले. बर बर 15 दिवसांनी काम घेतात, माहिती घेतात, चालू आहे. तू जर तगादा लावून आपल्याला घेतलं म्हणजे चांगली आली त्यांचं काम आहे चांगल्या चालू. बरं, हे वारंवार बैठक का प्रश्न सुटत आले, सुटत आले, बिलकुल प्रश्न राहिले हा बिलकुल अगदी मोठा. आणि आता हे आता पाणी आलंय ना, हा पाणी आल्यामुळे आता ते प्रत्येकाला किंमत आहे काय झाली. बरोबर, त्या पडी पडी काढायला लागले. एक शिल्लक जमीन नाही. तुम्ही नाही 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 बघा तालुका फिरला ना, आम्ही ज्यावेळेस सुरुवातीला आलो ना आता आणि या बाजूला मोकळ होतं सगळं. या विभागाचे जे भागी विधाते आहेत कैलासवासी म्हणजे पतंगराव कदम साहेब, आता ज्यांनी खरं म्हणजे अतिशय प्रतिकूल अवस्थेमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं, म्हणजे त्यांचं जर पूर्वपीठिका तुम्हालाही माहित आहे, त्या पतंगराव कदम साहेबांच्या खरं म्हणजे दयानंद धोरणामुळं आज हा जो वरचा भाग आहे तो पूर्णपणे सुजलाम सुफलाम झालेला आहे. त्या माणसाचं शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा आजही आता आमच्या वकील क्षेत्रामध्ये खेडेगावातील मुलं मुली एकत्र येत आहेत, शिकतायत, वकील होत आहेत, न्यायाधीश होत आहेत. पूर्वी जिल्ह्याला गेल्याशिवाय शिक्षण मिळत नव्हतं वकिलीचं सुद्धा, आज दारोदारी शिक्षणाची गंगा आलेली आहे. त्यामध्ये सुद्धा ते जनकबी शिक्षणातले जनकबी आहेत आणि हे जलनायक पण आहेत. पण दुर्दैवाने ते आज ते आपल्याबरोबर नाही तिचं. कदाचित हा सुद्धा प्रश्नामध्ये त्यांनी तसल्या एक दृष्ट असलेल्या माणसाने सुद्धा चांगल्या पद्धतीने लक्ष घातलं असतं. पण ठीक आहे, आता थांबून चालणार नाही. त्यांना पाणी आलंय, त्यांच्या आशा वाढल्यात, तुम्हालाही जी काही मिळालंय चतकुरवर भाकरी ही दिली पाहिजे. आणि त्याकरता आपल्याला शासन दरबारी हा लढा नेहमीच शेवटपर्यंत आपल्याला द्यावा लागेल. शेतीला पाणी हा बरोबर, जमीन दिली त्याला पाणी पाणी सोय केली पाहिजे तातडीने. बरोबर, पहिलं पाणी दिलं बरोबर. असं आहे, त्या पाणी आल्याशिवाय काय करू शकतो, कोरडवाहू शेती राहू शकत नाही. बरोबर, चलो आता त्याला इरिगेशन डिपार्टमेंट आहे आणि इरिगेशन डिपार्टमेंट जरी असलं तरी खरं म्हणजे यांचं पुनर्वसन मंडळ जे असते किंवा तुमचं संपादकीय मंडळ असते, यामध्ये हे सगळे 2-3 सगळे डिपार्टमेंट काम करत असतात आणि त्यांना मग सातत्यानं तो प्राधान्याने उलट पाणी दिलं पाहिजे तुम्हाला. हा, पहिली पुनर्वसित गावाला पाणी, त्यांच्या शेतीला पाणी, पिण्याचं पाणी, आरोग्याचा काही जे विषय असतील ते प्राधान्याने ते निपटले पाहिजे किंवा ते पूर्णपणे सोडवले पाहिजे असं कायदाही म्हणतो आणि ते सगळ्यांना अभिप्रेत आहे. फक्त आता काय कसं असतंय, काम करायची भावना नाही. हा, अजिबात काम आता म्हणजे त्यांचे वेगळ्या पद्धतीची कामं असतात, त्यामुळं तुम्ही लोक अगोदर पिंजलेले असतात. आम्ही बघितलंय ना, ही आता मी 3 वर्ष सरकारी वकील सुद्धा होतो. म्हणजे सरकारी वकील असताना सुद्धा मी पुनर्वसन म्हणजे ऍक्विजिशनची कामं चालली आहेत, पुनर्वसनाचे काही दावे चालले आहेत. तुमच्या लोकांच्याकडनं अपेक्षा ठेवणंच चुकीचं आहे ना. कुणी एकतर गव्हर्नमेंटचे दिलेले वकिलांनी सुद्धा त्यात काम चांगल्या पद्धतीने करावं अशी अपेक्षा आहे. हा, की कारण काय ह्या लोकांच्या करता सरकारी वकील असतात काय असतात त्यांनी बघितलं पाहिजे. पण दुर्दैव आहे ते येत नाहीत लोक दुसऱ्या कामात इकडं. अडचणी असतात, अधिकारी 10 वेळा ऑफिसला गेलं तरी कानाडोळा करतात, त्याच्यामुळे काम होत नाही. नाही प्रश्न किचकट बी नाही, सोपे प्रश्न सोपे प्रश्न तुम्ही दिलेलं तर आहेच, फक्त ते जागेवर आम्हाला व्यवस्थित करून द्यायचा एवढा प्रश्न आहे. 8 दिवसांनी गेला का नाही ती म्हणणार कागद तुमचा कुठं आहे. फाईल गायब झाली. काम पण त्याला कारण ही तुम्हाला माहिती आहे, तर हे आपण बोलू शकत नाही. पण ते तुमच्याकडनं अपेक्षाच करू नये, कारण आपण अगोदरच ही झालेलं पिचलेला असतो, आपण एवढं योगदान गेलेलं असतं. ठीक आहे, आता प्रश्न अनेक आहेत, परंतु ज्यावेळी तुम्हाला मार्गदर्शन लागेल त्यावेळेला निश्चितपणे तुम्ही कॉलेजला भेट द्या, कोर्टात आला तर आम्ही मंडळी आहे, आमच्याकडे आमचे फोन नंबर घ्या. ठीक आहे, धन्यवाद. जगताप सर आभार मानतो. आणखी एक महत्वाचं काय, लोकप्रतिनिधी आता तुमची मतदान इथून असेल ना. हो, लोकप्रतिनिधी कोण आहे तिथं, मग काय करणार, त्यांना जाऊन भेटलं तरी तुमचं काम होण्यासारखं.
नाही, आपल्या कॉलेजच्या वतीनं हा एकदा कॉलेजवर आपण असं करू, कॉलेजला कॉलेजलाच आपण ही लावू एखाद्या वेळी. तुमचे लोकप्रतिनिधी आमदार साहेब आले की नाही की आपण थोडस मिटिंग लावू. त्यांचा नंबर घ्या मीटिंग लाव, तिथं पण बोलायचं. आणि आता ते विरोधी पक्षामध्ये आहेत त्यामुळे ठासून बोलायला आणि प्रश्न मांडायला त्यांना आपण मटेरियल देऊ कदम साहेबांना, विश्वजित कदम साहेबांना, आणि मांडा तुम्ही आपले तुमच्या ह्याच्यातले प्रश्न आहेत. एकदा आपण संयुक्त मिटिंग लावू. आज केकताई नगर पुनर्वसित गाव आपलं जे आहे पाटण तालुक्यातील आणि सध्या सांगली जिल्ह्यात आहे, तेथील सर्व ग्रामस्थ आपण जमा झालेलो आहोत. कशासाठी तर भारतीय विद्यापीठाचे जे विधी कॉलेज आहे विधी कॉलेज त्यांच्याच माध्यमातून एक निगड म्हणजे असं थोडक्यात एक विधिविषयक कायदेविषयक माहिती अशी मिळावी, लोकांना द्यावी. आता तुम्ही आता ते कायदे भोगलेलेच आहेत सगळे, त्याच्यामुळे आम्ही काय तुम्हाला माहिती देण्यात, पण तुम्ही जे भोगलेलं आहे आणि आता जे भोगत आहात त्याविषयी आम्ही पण तुमच्याकडनं जाणून घ्यावं की एक माणूस की म्हणून काय तुम्ही. आता शेवटी असं आहे, जमिनीला आपण आई म्हणणारी माणसं, एका आईची नाळ तोडून आपण इकडे आलेलो आहे, दुसरी आई धरली, त्याच्यामुळे थोडंसं दुःखही असणारच आहे, आयुष्यभर राहणार आहे. हे होत असताना तुमच्या ज्या भावना आहेत त्या भावना जाणून घ्याव्या किंवा काय या भावनेनं आम्ही इथं आलो आणि त्यातनंही तुम्हाला थोडंसं आमच्याकडनं कायदेविषयी काय थोडं हे सगळे तज्ज्ञ मंडळी जे आहेत त्यांच्याकडून थोडंसं ज्ञान मिळावं, याविषयी जागरूकता व्हावी यासाठी आम्ही आलेलो होतो. त्यासाठी अचानक आज एक हिंदुराव पाटील नावाचे जे ग्रस्त वारले तुमच्यातले, त्यांची आज माती होती, त्यांना सुद्धा मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. आणि तुम्ही सर्वजण जमा झालात, तुमचे आता जे काही प्रश्न मांडलेले आहेत ते प्रश्न तुम्ही चांगल्या पद्धतीने मांडले. आता तुम्हाला जे काही प्रश्न तुम्ही सांगितले की चतुर्सीमा वगैरे दिलेल्या नाहीत किंवा काय नाही, ह्याचे हे सगळं प्रशासन साहेबांनी पण सांगितलं, मगाशी साळुंके साहेबांनी सांगितलं, एवा पाटील साहेबांनी सांगितलं की हे तज्ज्ञ आहेत, त्यातले ऍडव्होकेट्स आहेत, त्याच्यामुळे त्यांना कायदा माहिती आहे आणि कायद्यामुळे काय करावं लागतंय, कायद्यापुढे काय करावं पाहिजे. आपल्याला नॉलेज नसल्यामुळे हे प्रशासन आपल्यावर असं वागते, हे लक्षात ठेवलं. आपल्यात ज्ञान नसल्यामुळे, कारण अज्ञान हे सगळ्यात वाईट आहे. अज्ञानामुळे आपण एवढी वर्ष माघारात गेलो, त्या अज्ञानातनं कसं तरी ज्ञान मिळावं त्यासाठी आम्ही इथं प्रोग्राम ठेवलेला होता. आणि तुम्ही सांगितलं त्या बऱ्याच अडचणी आहेत, त्या अडचणीला सुद्धा तुम्हाला मात कशी करता येईल हे सरांनी सांगितलं. आमचं एक काम होतं ते आम्हाला वाटतं की तुम्ही आम्हाला कराडापर्यंत येऊन किंवा नाही आला तरी फोनवरती जरी सांगितलं, तुम्हाला जर सल्ले पाहिजे असतील सल्ले सुद्धा मिळतील, या भावनेनं आम्ही इथपर्यंत आलो होतो. दुसरी गोष्ट, तुम्ही ज्या पद्धतीनं जे काय आम्हाला सांगितलं ते खरं मन पिळवटून टाकणार आहे. कारण तुम्ही ज्या समाजासाठी तुम्ही सोडलं गाव आणि ज्या समाजाचं भलं व्हावं त्या समाजाचं भलं व्हावं हे सरकारचं उदात्तीकरण होतं, सुद्धा मोठं धोरण होतं. पण ते सरकारचं धोरण असताना त्या सरकारने तुमचा विचार करताना अशा पद्धतीने विचार केला, जसं साळुंके साहेबांनी सांगितलं की तुम्ही फोडा आणि राज्य करा, ही जी धोरणं आहेत ही धोरणं कुठं सोडली नाहीत त्यांनी. म्हणजे तुमचं गाव फोडायचं, तुम्ही एकत्र होता. एक मेंढची यात्रा असली की ती 18 दिवस तुम्ही मेंढच्या म्हणजे एका यात्रेवरती आपला जो चिरमुरे फुटाने विकणारा जो व्यापारी होता तो एका यात्रेवरती 2 यात्रेवरती आपला आयुष्याच्या चर्चा. आता आज आपण ते करू शकतो का? म्हणजे आज आपल्याला या सरकारने सांगितलं समाजाचं भलं करायचं आहे, पण ते समाजाचं भलं करत असताना एका समाजाचं वाटोळं केलं, हे पण आपल्याला विसरून चालणार नाही. मग ते असं का होतंय तर आपला स्वार्थ कुठं सुटत नाही. ती दुसरी गोष्ट सांगितली त्यांनी, साळुंके साहेबांनी मगाशी सांगितलं, बोलता बोलता चांगल्या पाटील साहेबांनी पण चांगल्या गोष्ट सांगितल्या की तुम्ही ज्यावेळी पुनर्वसित होताय त्यावेळी आपल्याला अन्न वस्त्र निवारा आणि प्लस काय दिलेलं आहे. आता सध्या आपल्याला 3 गरजा पूर्ण दिलेल्या नाहीत. प्राथमिक गरजा 3 होत्या पहिल्या आपल्या, अन्न वस्त्र निवारा. आता त्याच्याबरोबर काय दिलंय आपल्याला, आरोग्य पण दिले आणि शिक्षण पण दिले. पण ह्या दोन्ही गोष्टी आपण काय करतोय की आता सध्या प्रायव्हेटायझेशन झाले, सगळं प्रायव्हेट. मग आपण ज्यावेळी पुनर्वसित झालो त्यावेळी आपल्याला आता तुमच्यातून आपण शिकलं पाहिजे की इथून पुढे जे पुनर्वसित होणार आहेत त्या लोकांना तुम्ही गृहीत घ्या. पहिली शाळा आहे का, पहिला तिथं दवाखाना आहे का, हे बघायलाच पाहिजे तुम्ही, आणि मगच तिथं पुनर्वसित व्हायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, आता तिथं डेबाडी जवळ आपल्याला जागा नाही का, भरपूर जागा शिल्लक आहे, तरी पण आपल्याला लांब का आणलं, त्याचं पण कारण. मग तिथे इथून पुढे जे तुम्ही आता पुढच्या स्टेज मागचा शहाणा म्हणतो ना आपण, त्या प्रकारे वागलं पाहिजे. हे एक झाला. दुसरा विषय त्यांनी सांगितला, म्हणजे ज्यावेळी आता तुम्ही इकडून कोल्हापूरवरून बेळगावला जाताना एक धरण लागतंय बघा बेळगावच्या अगोदर, हा नाही हिरकल डॅम म्हणा, तिथं जर तुम्ही बघितलं तर आत्ता गेला तर तुम्हाला फुल पाणी दिसणार.
हायवेच्या लागून सगळं पाणी दिसणार. पण तुम्ही जर उन्हाळ्यात गेला तर तुम्हाला तिथं आहे ना पाणी एकदम एवढं बारीक दिसतं आणि त्या पाण्याच्या दोन्ही बाजूला